हॅलो. आज आपण बघू की 2026 मध्ये निफ्टी कसा परफॉर्म करू शकतो. एक छोटंसं ॲनालिसिस करू, काही इंडिकेटर्स यूज करू ट्रेडिंग व्ह्यूवरती. मी 3 महिन्यानंतर जवळपास व्हिडिओ रेकॉर्ड करतो. ॲक्च्युली मी माझ्या काहीतरी दुसऱ्या कामांमध्ये बिझी होतो आणि सध्या आता मी पूर्ण फ्री आहे आणि इथून पुढं मी आठवड्यातून 2-3 व्हिडिओज शेअर करत जाईल. आणि माझे व्हिडिओ जे सगळे निफ्टीचे रिलेटेडच असतील, स्टॉकचे रिलेटेड. आणि कधी वाटलं मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी जास्त आहे, वाढली, कारण की व्हॉलेटिलिटी वाढण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. इंडिया व्हीक्स जर बघितलं तर तो 9च्या जवळपास आहे, म्हणजे मल्टी इयर लो आहे. मल्टी इयर लो इंडिया व्हीक्स म्हणजे तो इथून पुढं वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर ही व्हॉलेटिलिटी वाढली तर ऑप्शन्समध्ये शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा चांगले रिटर्न्स भेटतात. जर वाटलं तर मी शेअर करेल, शक्यता कमी आहे ऑप्शन्सवर मी बोलण्याची. शक्यतो आपण स्टॉक्सवरच बोलू. स्टॉक्सच्या रिलेटेड निफ्टीमध्ये मला 2026मध्ये एक पुढच्या 6-6 महिन्यामध्ये एक पॉझिटिव्ह मोमेंटम येऊ शकतं. कारण की तुम्ही ए आयचे जे स्टॉक्स बघितलेत US मध्ये, तर ते ए आयचे स्टॉक्स हे पूर्ण ओव्हरबॉट झोनमध्ये आहेत. त्यांच्यामध्ये मेजर करेक्शनसुद्धा येऊ शकते म्हणा, पण सध्या तरी ओव्हरबॉट झोनमध्ये आहेत. तसेच अमेरिकेमध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्ह, तिकडची जी काही बँकिंग सिस्टम कंट्रोल करणारी जी काही त्यांची संस्था आहे, त्यांनी त्यांचे इंटरेस्ट रेट्स जे आहेत ते काहीतरी 0.25 का 25 का 50 बेसिस पॉईंटने काहीतरी कमी केले. म्हणजे इंटरेस्ट रेट्स कमी करण्याचा अर्थ होतो की मार्केटमध्ये आणखीन पैसा येऊ शकतो, आणि जो मार्केटमध्ये पैसा येतो तर तो त्याच्यातला काही भाग हा शेअर मार्केटमध्ये येतो. तर शेअर मार्केटमध्ये जर पैसा आला तर मार्केट वरती जाण्याचे चान्सेस होतात. तसंच आणखीन हे बघितलं की भारताने सुद्धा रिसेंटली मागच्या आठवड्यामध्ये इंटरेस्ट रेट्स कमी केलेत. तर भारतासाठी सुद्धा सेम गोष्ट आहे की मार्केट बुलिश राहू शकतं. आणखीन तुम्ही ग्लोबली जर इन्फ्लेशन बघितलं तर इन्फ्लेशन सुद्धा कंट्रोलमध्ये. US इन्फ्लेशन, भारताचं इन्फ्लेशन, या गोष्टी म्हणजे ॲटलिस्ट म्हणजे रेकॉर्डवर तर कंट्रोलमध्येच आहेत. रिएलिटीमध्ये तसं आहे का नाही तर मला नाही वाटत रिएलिटीमध्ये त्या गोष्टी असतात, पण ॲज पर रेकॉर्ड ते सगळ्या कंट्रोलमध्ये आहेत. आणि बाकी म्हणजे ग्लोबल सिनारिओ एक पॉझिटिव्ह बुलिशनेस दाखवत आहे. तर आपण ट्रेडिंग व्ह्यूवरती चेक करू वन बाय वन. रेकॉर्डिंग चालू आहे ना? येस. तर ट्रेडिंग व्ह्यूवरती आपण निफ्टी बघितला तर निफ्टी सध्या आहे 26,000 वरती. तर 26,000 लेवलवरती बघितला तर निफ्टी लास्ट 1.5 वर्षापूर्वी सुद्धा सेम लेवलला होता इथं 26,000. तर लास्ट कधी होता तो? सप्टेंबर 2024ला. म्हणजे सप्टेंबर 2024 पासून सध्या जवळपास 1 वर्ष 3-4 महिन्यामध्ये निफ्टीने काहीच रिटर्न्स नाही दिले, जवळपास 0% रिटर्न्स आहे. म्हणजे निफ्टी त्याच लेवलला आहे. तर सेम जर तुम्ही US मार्केटचं बघितलं, US मार्केट सप्टेंबर 2024 जर बघितला, सप्टेंबर 2024 ते आत्ता, तर सप्टेंबर 2024 ते आत्ता बघितलं तर USने 20% रिटर्न दिले आणि भारताने काहीच नाही, 0%. म्हणजे सगळ्यात आउट परफॉर्मिंग मार्केट वर्ल्डमध्ये म्हटलं तरी चालेल की भारताने सगळ्यात कमी रिटर्न दिलेत मागच्या 1.5 वर्षामध्ये. तर प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे की इथून पुढं मार्केट चांगले रिटर्न देऊ शकतं भारतामध्ये. ठीक आहे. तर हा झाला मागच्या 1.5 वर्षाचा तुम्हाला डेटा सांगितलं. त्याच्यानंतर सेम तुम्ही तुमचे जर म्युच्युअल फंड असतील, त्यात काही स्टॉक्स असतील किंवा स्वतः काय तुम्ही काही इन्व्हेस्ट करत असाल, तर ह्याची काळजी घेतली पाहिजे की तुमचा जो पोर्टफोलिओ आहे हा मॅक्सिमम लार्ज कॅप स्टॉक्समध्ये पाहिजे. त्याच्यानंतर मिड कॅप आणि मग स्मॉल कॅप. म्हणजे तुमचे 100 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करता त्यातले 60 ते 70 रुपये लार्ज कॅपमध्ये पाहिजेत आणि 30 रुपये हे मिड कॅप आणि 10 रुपये स्मॉल कॅपमध्ये. याचं कारण तुम्हाला समोर दिसतंय की निफ्टी हा जो लार्ज कॅपचा जो इंडेक्स आहे त्यांनी 0% रिटर्न दिले. सेम तुम्ही जर मिड कॅपचा इंडेक्स जर बघितला तर मिड कॅप हा सेम त्या सिच्युएशन पासून सप्टेंबर 24 पासून तर आत्तापर्यंत 5% डाऊन आहे. म्हणजे मिड कॅपने -5% रिटर्न दिले. आणि सेम जर स्मॉल कॅप बघितला सेम सप्टेंबर 2024 पासून तर त्याने -11 ते 12% रिटर्न दिले. म्हणजे सगळ्यात जास्त व्हॉलेटिलिटी तुम्हाला मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये दिसेल. लार्ज कॅपमध्ये
निफ्टी मार्केट जरी खाली आलं तरी लार्ज कॅपचा जो इंडेक्स आहे निफ्टी 50 किंवा निफ्टी नेक्स्ट 50 झालं, निफ्टी 100 झालं, ते स्टेबल असतात. जनरली त्या इंडेक्समधल्या कंपन्यांवर तुम्ही फोकस केलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण बघू निफ्टीमध्ये. आता निफ्टीमध्ये मी एक ही ट्रेंड लाईन ड्रॉ केली. जेव्हा मार्केट क्रॅश झालं होतं कोविडमध्ये 2020मध्ये, तेव्हापासून आत्तापर्यंत जी ट्रेंड लाईन आहे, हे ट्रेंड लाईनला तुम्ही बघितलं की या ट्रेंड लाईनला तो बरोबर ह्या लेवलच्या जवळ येऊन बाउन्स करतो वरच्या साईडला. ठीक आहे. सध्या पण आता ह्या ट्रेंड लाईनला तो मागं फेब्रुवारी मार्चच्या वेळेस इथं ट्रेंड लाईनला टच झालं होतं. हे जे काही करेक्शन होतं हे आता हा जो चार्ट आहे हा वीकली चार्ट आहे. हे जे करेक्शन आलं होतं हे ट्रेड वॉरमुळं होतं, टॅरिफ वॉरमुळं, जे US कंटिन्युअस टॅरिफ लावत होतं भारतावरती, त्याच्यामुळे हे मार्केट आणि वॉर सिच्युएशन पण भारत पाकिस्तान किंवा इस्रायलचे जे काय वॉर होतं ते सगळ्या सिच्युएशनमुळे हे एक मेजर करेक्शन होतं. सध्या इथं त्याने एक बेस क्रिएट करून आता निफ्टी वरती चालला आहे आणि तो लाईफ टाईम हायच्या जवळपास आहे. तर लाईफ टाईम हाय ब्रेक करून तो वरती जाण्याचे चान्सेस आहेत निफ्टीचे. तर सेम S&P 500 जर बघितलं, S&P 500 बघितलं तर कोविडपासून आत्ता जी ट्रेंड लाईन ड्रॉ केली तो ट्रेंड लाईनपासून खूप वरती गेला आहे. जनरली मार्केट हे ट्रेंड लाईनच्या पॅरलल किंवा थोडंसं अप्स अँड डाऊन चालत असं. ज्यावेळेस तो खूप वरती जातो ट्रेंड लाईनच्या, तर इथं बघा एक करेक्ट मेजर क्रॅश, ट्रेंड लाईनपासून खूप वरती गेला, परत क्रॅश, इथं पण गॅप वाढला, क्रॅश. हे US मार्केट आहे. जनरली सगळे मार्केट असेच बिहेव करतात. सध्या पण हा ट्रेंड लाईनपासून खूप वरती, तर प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे की US मध्ये क्रॅश येण्याची, कारण की तिथं AIचे जे स्टॉक्स आहेत हे खूप ओव्हरबॉट झोनमध्ये गेलेले आहेत. पूर्ण जगामध्ये AIचं बबल क्रिएट झालेलं आहे, पण AIचं बबल हे सस्टेन पण होऊ शकतं जर AIमध्ये तेवढं प्रोडक्टिव्हिटी, रिअलिटीमध्ये तेवढी प्रोडक्टिव्हिटी असेल तर. मागं जे 2020ला .com बबल होतं त्यावेळेस सेम सिच्युएशन होती. .com बबल म्हणजे नवीन इंटरनेट आलं तर सेम पैसा जात होता मार्केटमध्ये. सगळं स्टॉक मार्केट एक वर्षामध्ये 30-40-50% रिटर्न देत होतं. पण त्यावेळेस सिच्युएशन अशी होती की त्याच्या पाठीमागे प्रोडक्टिव्हिटी नव्हती, म्हणजे ते काही फक्त पैसा गुंतत होता पण त्याचं आउटपुट काही निघत नव्हतं. पण यावेळेस AI मुळे काय होतं की आउटपुट येत आहे, काही पण पैसा जातो त्याच्यामध्ये, पण आउटपुट पण ते फास्ट येत आहे. तर तो फरक आहे त्या बबलमध्ये आणि ह्या बबलमध्ये. त्याच्यामुळं करेक्शन येईल का किती येईल किंवा काय हे मी नाही सांगू शकत. मी काही इकॉनॉमिस्ट नाही आहे, मी सिम्पल एक ट्रेडर आहे. ओके, ठीक आहे. मी फक्त एक अंदाज लावू शकतो काय होऊ शकतो. माझ्या मते तर पुढच्या 6-8 महिन्यामध्ये मार्केट ह्याच लेवलला किंवा वरच्या लेवलला राहिलं पाहिजे. लगेच तर काय करेक्शन, जोपर्यंत इन्फ्लेशन डेटा क्लिअर होत नाही मार्केटला. आणखीन लेबर मार्केट जे असतं पूर्ण वर्ल्डचं, इंडियाचं झालं, USचं झालं, हे लेबर मार्केटचा डेटा चेक करत राहिलं पाहिजे. इन्फ्लेशन डेटा, हे 2 मेन डेटा आहेत, त्याच्यावरतीच आपण म्हणजे मी माझा अंदाज बांधतो. ते मायक्रो लेवल इकॉनॉमिक्स थोडंसं त्याचं नॉलेज पाहिजे त्या गोष्टी. पण ठीक आहे, आपण नॉर्मल चार्टवरून सुद्धा त्या गोष्टी अंदाज लावू शकतो. सगळ्याच गोष्टी माहिती असल्या पाहिजे असं काही नाही, सिम्पल आहे. तर हा निफ्टीचा मागच्या 1.5 वर्षाचे रिटर्न्स 0 आहेत आणि स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये तर आणखीन खाली आहेत. ठीक आहे, हे झालं ट्रेंड लाईनबद्दल. RSI जर बघितला तुम्ही, RSI आता जनरली आता मी मंथली कॅन्डलवरती चेक करतो, म्हणजे एक ब्रॉडर व्ह्यू तुम्हाला कळेल की लॉंग टर्म व्ह्यू काय. RSI जर बघितला, RSI निफ्टीचा 66 आहे. 66 हा म्हणजे जवळपास ओव्हरबॉट झोनला अजून आलेला नाही. ओव्हरबॉट झोनला यायला टाईम आहे आणखी, म्हणजे तो एक स्ट्रॉंग ट्रेंडमध्ये निफ्टी मंथली कॅन्डलवरती RSI नुसार जर चेक केलं तर इथून निफ्टी आणखीन वरती जाण्याचे चान्सेस असू शकतात. त्याच्यानंतर सेम RSI जर तुम्ही USच्या मार्केटचा चेक केला, USच्या मार्केटचा RSI 76 ऑलरेडी ओव्हरबॉट झोनमध्ये गेलेला आहे. म्हणजे इथं थोडंसं कॉशियस होण्याची गरज आहे की USचं, याचा अर्थ की USचं मार्केट ट्रॅक करत राहिलं पाहिजे की USमध्ये करेक्शन कसं येतं आहे, मेजरली कोणते सेक्टर खाली जातात ते, आणि त्याचा भारताच्या सेक्टरवरती काय इम्पॅक्ट आहे. इवन आणखीन जे काही गोष्टी आहेत की US डॉलर आणि रुपीजचं जे काही रिलेशन आहे, सध्या डॉलर खूप म्हणजे डॉलर स्ट्रॉंग आहे आणि रुपया खाली चालला आहे. रुपया जवळपास 91 असं काहीतरी झालं आहे. तर ते जर तो रुपया जर स्ट्रॉंग झाला तर ती भारतासाठी चांगली गोष्ट आहे. आणखीन क्रूडच्या प्राइसेस आहे, ऑइल लेवल क्रूड प्राइसेस सध्या 2-3 महिन्यापूर्वी बऱ्याचशा खाली होता, पण हळूहळू आता ते वाढत आहेत. तर क्रूडमध्ये सुद्धा जर क्रूडच्या प्राइस वाढत चालल्या तर ती सुद्धा मार्केटसाठी एक खराब सिच्युएशन आहे.
तर ह्या 5-6 गोष्टी मेजरली ट्रॅक करत राहिल्या पाहिजे. तर हा सध्या एक सिनारिओ. त्याच्यानंतर आपण चेक करू की सध्या मार्केटमध्ये जो पैसा येतो तर त्याचा इन्फ्लो कसा आहे. मार्केटमध्ये जो पैसा इन्व्हेस्ट करतात त्याच्यामध्ये FISचा सगळ्यात जास्त पैसा असतो. FIS जे असतात फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, म्हणजे फॉरेनचे जे काही कंपन्या आहेत, बँका आहेत, इन्शुरन्स कंपन्या, हेज फंड्स आहेत मोठे मोठे, ज्यांचे हजारो करोड्समध्ये फंड्स आहेत. तर त्यांचा पैसाचा फ्लो कसा आहे त्यांच्या, आता तुम्ही 2025 पासून जुलै 2025 ते डिसेंबरपर्यंत रेडमध्ये जे दिसते ते कंटिन्युअस सेलिंग आहे. म्हणजे 47,000 करोडपासून आता ह्या महिन्यामध्ये 24,000 करोड कंटिन्युअस FIS मार्केट निफ्टीमध्ये सेल करत. फक्त एवढंच आहे ती इंटेन्सिटी कमी झाली. जुलैमध्ये त्यांनी 47,000 करोड सेल केले, ते आता 24,000 वरती आले, हळूहळू कमी करत. जर हेच इंटेन्सिटी कमी कमी होत राहिली तर ती निफ्टीसाठी चांगली गोष्ट आहे. जर ही इंटेन्सिटी आता परत वाढली, मागच्या 3 महिन्यात बघितलं इथं 2,000, 17,000, 24,000 ही वाढत चालली, ही जर वाढत राहिली तर ती खराब गोष्ट असेल. तर FISचा डेटा सुद्धा आपण ट्रॅक करत राहिलं पाहिजे. तर हा एक सिनारिओ आहे निफ्टीचा ओव्हरऑल, की निफ्टीमध्ये काय होऊ शकतं. जनरली पॉझिटिव्ह मोमेंटम येण्याचे चान्सेस आहेत आणि त्यानुसार तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करू शकता. आणि आणखीन एक आहे, जर मंथली कॅन्डलवरती तुम्ही चेक केलं, जर तुम्हाला तुमचं पोर्टफोलिओमध्ये जर प्रॉफिट बुक करायचं असेल तर काय सिनारिओ किंवा काय टार्गेट असलं पाहिजे की इथं आल्यानंतर मी प्रॉफिट बुक कराल. त्याच्यासाठी 1-2 गोष्टी सांगतो की कोणती पण मंथली कॅन्डल, ही जी आता मंथली कॅन्डल दिसते सध्याची, ही रेड दिसते, ही मंथली कॅन्डल प्रिव्हियस कॅन्डलच्या जर खाली क्लोज झाली तर तिथं तुम्ही हळूहळू प्रॉफिट बुक चालू करायला पाहिजे. जर कारण की तू मागचा रेफरन्स घेतला तर इथं बघा सप्टेंबर 24मध्ये ग्रीन कॅन्डल, नेक्स्ट कॅन्डल ही खाली क्लोज. त्याच्यानंतर बघितलं तर निफ्टी जो होता 7-8-9 महिने निफ्टी त्या कॅन्डलच्या खाली होता. इथं पण बघितलं तर इथं एक स्मॉल करेक्शन होतं, तरी पण 3 महिने निफ्टी खाली होतं. इथं पण बघितलं प्रिव्हियस कॅन्डलच्या खाली क्लोज 5 महिने निफ्टी खाली. त्याच्या इथं बघितलं प्रिव्हियस कॅन्डलच्या खाली क्लोज जवळपास 7-8 महिने निफ्टी खाली. ही कोरोना क्रॅशमध्ये तर पूर्ण वर्ल्डमध्ये करेक्शन आलं होतं. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर जर बघितलं कोणता पण तुम्ही हे सगळे तुम्ही चार्ट चेक करा की प्रिव्हियस कॅन्डलच्या खाली क्लोज दिला तर निफ्टी 3-4 महिने खाली राहणार, हे गॅरंटेड आहे. इथं पण बघितलं, इथं फक्त एवढं आहे की मंथली कॅन्डलवरती वेट करायला थोडं पेशन्स पाहिजे. तर हा निफ्टीमध्ये तुम्हाला पैसा तेव्हाच भेटतो जर तुमच्यामध्ये पेशन्स असतील. तर फास्ट काय भेटत नाही निफ्टी किंवा शेअर मार्केटमध्ये. ज्यांना फास्ट पैसा कमवायचा आहे त्यांच्यासाठी शेअर मार्केट नाही. ठीक आहे, तर हा एक झाला कॅन्डलचा डेटा की याच्यावरून तुम्ही ट्रॅक करू शकता तुमचे पोझिशन्स, तुम्हाला कधी स्क्वेअर अप करायच्यात हळूहळू, कधी प्रॉफिट बुक करायच्यात. त्याच्यानंतर आणखीन एक आहे मुव्हिंग ॲव्हरेज, जर बघू शकता. मुव्हिंग ॲव्हरेज जर बघितला तर ही मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन आहे. मी बाकीची मुव्हिंग ॲव्हरेज हाईड करतो, डिलीट करतो. तर ही ब्लॅक जी लाईन आहे ही मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि ही 20 मुव्हिंग ॲव्हरेज आहे. आणि कॅन्डल ही मंथली कॅन्डल आहे. ज्यावेळेस आपण याला थोडं शॉर्ट करू, मंथलीला विकलीमध्ये करू. ठीक आहे, ज्यावेळेस ही कॅन्डलच्या खाली निफ्टी ट्रेड करायला चालू करेल तरच तुम्ही थोडंसं कॉशियस व्हायला पाहिजे, हळूहळू प्रॉफिट बुक करायला पाहिजे. कारण की इथं बघा, इथं त्यांनी खाली क्लोज दिला पण पुढची कॅन्डल ग्रीन बनली, तर त्याच्यानंतर मार्केट वरती राहिलं. किंवा इथं बघितलं, इथं त्यांनी ती कॅन्डल क्लोज केली आणि बरेच महिने मार्केट खाली होतं. इथं पण त्यांनी कुठं खाली क्लोज दिला नाही, एकदम असं डिसायसिव्ह क्लोज काही नव्हता इथं पण एक कॅन्डल क्लोज दिला पण नेक्स्ट कॅन्डल ग्रीन बनली होती. त्याच्यानंतर इथं बघितलं, इथं पण त्यांनी एक कॅन्डल ब्रेक केली, त्याच्यानंतर खाली ट्रेड करत राहिला आणि ह्या कॅन्डलच्या तो प्रिव्हियस कॅन्डलच्या वरती गेला नाही, तर तो खालीच राहिला बरेच 6-7-8 महिने निफ्टी खाली. इथं पण तो या कॅन्डलच्या खाली क्लोज बरंच पुढचं वर्ष, 1-1.5 वर्ष निफ्टी खाली. तर हा जो मुव्हिंग ॲव्हरेज आहे ना, 20 मुव्हिंग ॲव्हरेज वीकली बेसिसवरती, तो जर तुम्ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर असाल 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, तर त्यासाठी हा वीकली बेसिसवरती डेटा चेक करायचा. आणि जर तुम्ही लॉंग टर्म असाल मंथलीवरती, मग जर तुम्हाला 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष मार्केटमध्ये पैसे टाकायचा आहे तर डेटा हा मंथलीवरती चेक केला पाहिजे. तर वीकली आणि मंथलीवरती तुम्हाला मोस्ट रिलायबल डेटा भेटू शकतो. जनरली डेली कॅन्डल्स अवॉइड करा, त्याच्यामध्ये व्होलॅटिलिटी भरपूर असते, तर त्याच्यावरून तुम्हाला व्यवस्थित तुमचं ॲनालिसिस किंवा जे काही चार्ट ट्रेडिंग आहे ते व्यवस्थित होत नाही, जर लॉंग टर्मसाठी तुम्ही स्टॉक्समध्ये करत असाल.
ठीक आहे. तर हे माझं ॲनालिसिस आहे. तर ह्याच्या बेसिसवर कोणी काही रिस्क घेऊ नका. हे सिम्पल ॲनालिसिस तुम्ही पण करू शकता. तुम्ही तुमचं जे काही स्टॉक सिलेक्शन आहे तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर वगैरे जे कोणी असतील त्यांच्याशी डिस्कस करून चेक करू शकता. ओके, थँक्यू.